नमस्कार. सुरुवातीलाच महत्त्वाची पावसाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला. आता पुढचे 4-5 दिवस सतर्क राहण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे. आता गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने थोडी विश्रांती घेतली होती. मात्र काही भागात तर कोरडे हवामान जाणवत होतं. मात्र आता पुन्हा एकदा हवामानात मोठा बदल जाणवताना दिसत आहे. शनिवारपासूनच संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस सक्रिय झालेला आहे. आणि यावेळी तो अधिक तीव्रतेने बरसत आहे. तर व्हिडिओ सुरू करण्याआधी एक छोटीशी विनंती आहे. तर हवामान अपडेट्स ब्रेकिंग दररोज मिळायचे असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शनिवारी मध्यरात्रीपासूनच मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात झाली आणि रविवारीही त्याचा जोर कमी झालेला नाही. उपनगरांपासून ते मुख्य शहरापर्यंत रस्त्यांवर साचलेलं पाणी, वाहतूक कोंडी आणि खचलेले रस्ते हे चित्र पुन्हा एकदा दिसू लागलं आहे. मुंबईबरोबरच ठाणे, पालघर सोबतच रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह ढगफुटीजन्य पावसाचा इशारा देखील देण्यात आलाय. सिंधुदुर्ग आणि कोकण पट्ट्यातील काही भागात दरड कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे. या हवामानातील बदलामुळे संपूर्ण महाराष्ट्रात ढगांचा घनतेने जमाव होत असून पावसाचा जोर अधिक वाढतोय. या परिस्थितीत प्रभाव पुढील काही दिवस कायम राहणार आहे. हवामान विभागाकडून पुढील 4 ते 5 दिवस राज्यभर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला.